शुभप्रभात, राधे राधे. सकाळचे 6:02 झाले होते आणि मी उठले होते. अलार्म माझा लवकरचा आहे आणि मला जागही येते. पण उठून काय करणार लवकर? आज काही नाश्ताच बनवायचा होता, टिफिन वगैरे नव्हता. त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कपडे धुवायला सुरुवात केली. तर 6:02 उठले होते आणि पाणी तापत ठेवून कपडे धुवायला सुरुवात केली. बाळाचे जे काही दिवसभर कपडे साठलेले असतात ते कपडे मग मी सकाळी पाणी तापत ठेवूनच धुवायला सुरुवात करते. 5 मिनिट झाले असतील की तेवढ्यात आवाजच आला, असा आवाज. आणि पहा आता वाजले आहेत 6:08. जवळजवळ 20-25 मिनिटं बाळामध्ये गेल्यानंतर पुन्हा मी माझ्या बाकीच्या कामांना सुरुवात केली. तर याला इथं काय नाही, फक्त घेऊन थोडंसं हलवायचं होतं, थोडंसं त्याच्याबरोबर टाईम स्पेंड करायचा होता आणि बाळ पुन्हा झोपल्यानंतर मी माझी कामं सुरुवात केलीत. अंघोळ झालीत, बऱ्यापैकी माझी साफसफाईसुद्धा झाली होती. आणि इथे मी बनवायला घेतल्या होत्या चपात्यांचं मी पीठ पहिल्यांदा मळून घेतलं. त्याचबरोबर आज आम्हाला जायचं होतं बाळाचं 3.5 महिन्याचं इंजेक्शन घ्यायला. त्यामुळे मला फास्ट कामं सगळी आवरायची होती. इथे मिरची, टोमॅटो चिरून तयार आहे. पोह्यांसाठी पोहे भिजत घातलेले आहेत. जेवणासाठी चपात्या तयार केलेल्या आहेत. आणि नाश्ता बनवून झाल्यानंतर मी देवपूजा करून घेतली. देवपूजेमध्ये जे मी आधी वाचायचे तेवढा मला वेळ मिळत नाही, पण जेवढा वेळ मिळेल तसं मी वाचत असते, तसं मी जप करत असते. आपलं कुलदैवत, आपली कुलस्वामी, आपलं इष्टदैवत, आपलं ग्रामदैवत आणि जिथे आपण राहत आहोत ते स्थानदैवत, सर्वांचं आभार मानून दिवसाची सुरुवात करावी. सर्व काम आवरल्यानंतर बाळाला अंघोळ घातल्यानंतर मी इथे सुरुवात केली होती माझा मेकअप करायला. आणि जसं की मी स्वतःला आवरणार होते तेवढ्यातच पाणी आलं. त्याच्यामुळे माझं आवरणं मी बाजूला ठेवलं आणि सर्वात पहिल्यांदा गेले पाणी भरण्यासाठी. जसं की आता उन्हाळा आहे आणि मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की सातारमध्ये पाणी थोडंसं कमी येतं. त्यामुळे जे काही 10-15 मिनटं सकाळी संध्याकाळी सोडतात तेव्हा पाण्याचं आवरून घ्यायचं असतं. इथे मी तयार झाली आहे. कानामध्ये माझ्या नंतर मी घातलं. लास्ट टाईम गेले होते तेव्हा मी कानात घालायचं विसरले होते. तर आत्ता आम्ही इंजेक्शन घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जात आहोत. तर मी इंजेक्शन बाळाची जी लस आहे ते सिव्हिलमध्ये घेत आहे. लस देऊन झाल्यानंतर बाळ असं रडत होतं. साहजिकच 5-10 मिनिट रडल्यानंतर ते शांत झालं, पण अर्धा तास तिथे थांबावं लागतं. जिथे लस दिली आहे तिथे काही गाठ आली आहे का, काही उठलंय का असं पाहण्यासाठी. हे 3.5 महिन्याचं इंजेक्शन, ज्याच्यामध्ये OPV थर्ड, रोटा थर्ड आहे, IPV सेकंड, PCV सेकंड असे इंजेक्शन आहेत 5. ते कशासाठी दिले आहेत हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलं. रिटर्न येताना आम्हाला फळवाला दिसला होता, जिथून आम्ही फळं घेतलीत. फळांमध्ये आम्ही कलिंगड घेतले. सातारामध्ये हे 150ला 2 कलिंगड आहेत. तर तुमच्या तिथे कलिंगडांची काय प्राईज आहे हे कमेंट करून नक्की सांगा. आणि समर सीझनमध्ये तुम्हाला कोणतं फळ आवडतं स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी ते सुद्धा कमेंट करून सांगा. त्यानंतर आम्ही बाळाशी थोडा वेळ गप्पा मारत बसलो. हे काय दोन्ही पाय उचलतं यार. अरे वा वा वा, बाळ हुशारच आहे. जबरदस्त काम आहे तुझं. डावा पाय ना, जोरात काम आहे तुझं राव. आलास का नाही तू? आता आपण गोष्ट सांगायची का तुला? गोष्ट कशाची? सशाची कासवाची का कावळ्याची? कावळा पाणी प्यायला जातून भांडस खाली पाणी असतं त्यात, ती गोष्ट सांगायची का नाही? दंडना दंडन. डाव्या पायातली लस बर्फाने शेकायची असती. ती शेकून झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो होतो. जेवण मी सकाळीच करून गेले होते. बीटची भाजी बनवलेली होती. मी तुम्हाला सांगितलंच होतं तसं आमटी, भात, चपात्या बनवून होते. इथं ती दाखवते आम्हाला की बघा आम्हाला ताकद आली. इंजेक्शन घेऊन ताकद आली आहे. आज पहिल्यांदा बाळ आमचं स्वतःहून कुशीवरती झालेलं होतं. तसेच 14 एप्रिलला आम्ही गेलो होतो आणि त्या दिवशी खरं तर बाळाला 3.5 महिने पूर्ण झालेले नव्हते. पण इंजेक्शनच आम्ही 2-3 दिवस लवकर घेत असल्यामुळे आम्हाला त्या दिवशी इंजेक्शन मिळालं. आणि आज ते पहिल्यांदा स्वतःहून कुशीसुद्धा झालं होतं. सेकंड शिफ्टला नितीश इथे जात आहेत 3:45 वाजता. त्याच्यानंतर मी थोडासा पसारा उचलून घेतला. पसारा उचलल्यानंतर माझं जे व्हिडिओचं एडिटिंग आहे रेश्मास टेस्टी फूड चॅनलचं, त्याचं मी एडिटिंग कंप्लीट करत बसले. त्याचेसुद्धा रेसिपीज चॅनलवरती अपलोड केलं आहे, जाऊन तुम्ही रेसिपी ट्राय करू शकता. प्रेग्नेन्सीपासून डेली जमत नसले तरी मी वीकली एक रेसिपी अपलोड करत असते. तर इथे बघा रात्रीचे 8:15 वाजले आणि बाळ उठलंय. पाय नाही हलवायचा.
हलवायचं नाही, नाही नाही हलवायचं नाही, हात इंजेक्शन दिलंय. हो इंजेक्शन. तर आमच्या बाळाला बडबडायला सुद्धा आवडतं आणि ऐकायला सुद्धा आवडतं, त्यामुळे संध्याकाळी झोपवताना त्याच्याशी थोडीशी गाणी म्हणत त्याला झोपवत आहे. मोरने को मोरले गए, बच्चे कुचे सब काले छोरले गए. लस दिल्यानंतर न रडणं हे त्याचं नेहमीचंच आहे, पण आज लस देऊन सुद्धा अनपेक्षित असं घडलं की ते पहिल्यांदा स्वतःहून कुशीवरती झालं. तर आमच्यासाठी खरंच हे खूप अनपेक्षित होतं. तुम्हाला ब्लॉग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.